बदामी, पूर्वीचं नाव वातापी. इसवी सन 6व्या ते 8व्या शतकामध्ये चालुक्य साम्राज्याची राजधानी असणारं हे ठिकाण. तसेच अगस्त्य ऋषींनी याच ठिकाणी केली होती तपश्चर्या आणि हजारो वर्षापूर्वीची प्राचीन मंदिरे. हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत कर्नाटकामधील बदामी या शहरामध्ये. तर या ठिकाणी आपण भूतनाथ टेम्पल, अगस्त्य ऋषी तलाव आणि मल्लिकार्जुन मंदिर हे पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा. अतिशय प्राचीन असे मंदिर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर चला मंडळींनो, जाऊया आता आपण सर्वात प्रथम भूतनाथ टेम्पल पाहण्यासाठी. भूतनाथ मंदिर हे कर्नाटक येथील सर्वात प्रसिद्ध आणि नयनरम्य मंदिर आहे. हे मंदिर अगस्ती तलावाच्या काठावर वसलेले असून लालसर दगडी पर्वतांच्या पार्श्वभूमीमुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तर मंडळींनो, तुम्ही पाठीमागे पाहू शकता की हेच आहे ते भूतनाथ टेम्पल. तर या मंदिरामध्ये आता आपण दर्शनाला जाणार आहोत आणि ह्या मंदिराविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहे. तर चला मित्रांनो, जाऊया मंदिरामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी. बदामीमधील जगप्रसिद्ध लेण्या आणि बदामी किल्ला या दोघांच्या मधोमध असणारं हे अप्रतिम ठिकाण आपण पाहत आहोत. हे मंदिर प्रामुख्याने 7व्या-8व्या शतकात चालुक्य राजांच्या काळात बांधले गेले. काही कालावधीनंतर या मंदिरांच्या काही भागामध्ये वाढ करण्यात आली असून त्यांची दुरुस्ती देखील या मंदिरांमध्ये केल्याचे आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला भेटते. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. येथे शिवाची भूतनाथ या नावाने पूजा केली जाते. भूतनाथ म्हणजे सर्व जीवांचा स्वामी. या मंदिरात आल्यानंतर आपल्याला चालुक्य स्थापत्यशैलीची सुंदर झलक पाहायला भेटते. वाळूच्या दगडात कोरलेले खांब, मंडप आणि नाजूक शिल्पकला हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. आता आपण पाहत आहोत भूतनाथ मंदिराच्या समोर असणारा नंदी मंडप. या नंदी मंडपामध्ये आपल्याला एक नंदीची भव्य अशी मूर्ती या ठिकाणी ठेवलेली पाहायला भेटते. तर या समोरूनच आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करतो. सभामंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला भारदस्त असे स्तंभ या ठिकाणी उभारण्यात आलेले पाहायला भेटतात. या स्तंभांवरतीच सभामंडपाचा संपूर्ण भार तोललेला या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असं मजबूत हे या स्तंभांवरती केलेले मंदिराचे बांधकाम. आणि समोर आल्यानंतर हा आहे अंतराळाचा भाग आणि यातूनच आपण थेट येऊन पोचतो ते मंदिराच्या गर्भगृहामध्ये. गर्भगृहामध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला एक शिवपिंड पाहायला भेटते आणि हा आहे गर्भगृहाचा संपूर्ण छताचा भाग. आत्ता आपण पाहत आहोत भूतनाथ मंदिराचा बाहेरील भाग आणि या बाहेरील भागामध्ये आपल्याला अजूनही काही छोटे छोटे मंदिरं पाहायला भेटतात. ते पण आता आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या परिसरामध्ये आपल्याला हे एक छोटेखानी मंदिर पाहायला भेटतं. नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोचतो मंदिराच्या सभामंडपामध्ये आणि त्याच समोर आपल्याला दिसतो ते मंदिराचं गर्भगृह. या मंदिराच्या गर्भगृहामध्ये कुठलीही मूर्ती किंवा महादेवाची पिंड या ठिकाणी आपल्याला आता सध्या तरी दिसत नाही, परंतु हे शिवजीला समर्पित असल्यामुळे
या ठिकाणीही मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवपिंडीच असण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर असलेली दिसून येते. समोर आपण पाहत आहोत अगस्ती तलाव. या ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की अगस्त्य ऋषी या ठिकाणी तपश्चर्येला आले होते, म्हणून या तलावाला अगस्ती तलाव असे नाव पडले गेले. बदामीची ओळख जगभरात ज्या काही छायाचित्रांमुळे आहे, त्यामध्ये भूतनाथ मंदिराचा फोटो सर्वाधिक वापरला जातो. अनेक चित्रपट, माहितीपट आणि पर्यटन प्रचारचित्रांमध्ये हे मंदिर दिसत असते. छायाचित्रकारांसाठी हे भारतातील सर्वात सुंदर लोकेशनपैकी एक मानले जाते. या भूतनाथ मंदिराचा सभामंडप तलावाकडे उघडतो, त्यामुळे मंदिरातून दिसणारे अगस्ती तलावाचे दृश्य अविस्मरणीय वाटते. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी मंदिरावर पडणारा सोनेरी प्रकाश संपूर्ण परिसराला एक दिव्य रूप देतो. हे पाहण्यासाठी हजारो लोक या ठिकाणी गर्दी करत असतात. भूतनाथ मंदिराच्या परिसरामध्येही आपल्याला जे काही छोटी मंदिरं पाहायला भेटतात, त्यांचा हा बाह्य भाग आपण आता पाहत आहोत. या ठिकाणी आल्यानंतर या मंदिरांची जडणघडणी पाहून मन अतिशय तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. तर आता आपण भूतनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं आहे. भूतनाथ मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक भव्य दिव्य असा एक लाल खडक पाहायला भेटतोय आणि या खडकावरती आपल्याला विविध प्रकारचे मूर्तिकाम, कोरीवकाम केलेलं पाहायला भेटतंय. तर ते आता आपण त्या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण या खडकावरील ज्या कोरलेल्या मूर्त्या आहेत या पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नरसिंह अवताराचा जो प्रसंग आहे तो समोर कोरलेला दिसत आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हिंदू देवी देवतांच्या देखील मूर्त्या कोरलेल्या या ठिकाणी समोर दिसत आहे. तर काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मंदिरे देखील या खडकावरती कोरण्यात आलेले दिसून येतात. अतिशय निसर्गरम्य असलेलं हे ठिकाण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण हिरवी गर्द ताट झाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि एक डोंगर रांग देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मंडळींनो, आजचे बदामी हे प्राचीन काळी वातापी म्हणून ओळखले जात होते. इसवी सन 6व्या शतकात चालुक्य राजांनी येथे आपली राजधानी स्थापन केली. याच काळात अनेक भव्य मंदिरे, लेणी आणि स्थापत्यकलेचे अप्रतिम नमुने उभारले गेले. त्याचपैकी एक म्हणजे मल्लिकार्जुन मंदिर. या मंदिराला मल्लिकार्जुन मंदिर का पडले याचा अर्थ आपण जाणून घेऊया. मल्लिका म्हणजे जायचे सुगंधी फूल, तर अर्जुन हे भगवान शिवाचे एक नाव आहे. असे मानले जाते की भगवान शिवाला जायची फुले अत्यंत प्रिय असल्यामुळे या स्वरूपाला मल्लिकार्जुन असे नाव मिळाले. हे मंदिर ही भगवान शिवाला समर्पित असून आजही येथे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात. या मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरातही आपल्याला काही छोटे मंदिर पाहायला भेटतात. तर हा आहे मल्लिकार्जुन मंदिराचा बाह्य भाग. हे मल्लिकार्जुन मंदिर देखील अगस्ती तलावाच्या काठावरती वसलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे.
तर मंडळींनो, बदामी शहरातील आपण अगस्त्य तलाव, भूतनाथ मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. तर लवकरच भेटू आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.